नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय यांची 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा आयोजित केल्या होत्या। तर आता विद्यार्थी मित्रांनो, पहिली उत्तर तालिका लागलेली आहे। ती उत्तर तालिका तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे, त्या उत्तर तालिका पाहण्यासाठी तुम्हाला लिंक कुठे मिळणार आहे हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याच्यामुळे आपली ही व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता धर्मादाय आयुक्तालय यांची 4 ते 12 नोव्हेंबरपर्यंत जी पेपर झालेली होती, तर त्याची आपले लिंक हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथेही मला मेसेज करू शकता। तर येथे आल्यानंतर आपण धर्मादाय आयुक्तालय भरती पहिली उत्तर तालिका लिंक आपण येथे दिलेली आहे। या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असं तुम्हाला इंटरफेस ओपन होणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। तुम्हाला तुमची उत्तर तालिका पाहता येणार आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, थोडे प्रतीक्षा करा, अजूनही उत्तर तालिका ही आलेली नाहीये। तर ती उत्तर तालिका कधी येणार आहे याची मी तुम्हाला तारीख सांगणार आहे। तर बघा, धर्मादाय आयुक्तालय यांचे स्टेनोग्राफी, त्याच्यानंतर इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ लिपिक यांचे 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे पेपर आयोजित केलेले होते। तर आता तुम्ही म्हणत असतील की सर, उत्तर तालिका आम्हाला कधी पाहायला मिळणार आहे? तर बघा, हार्डली 7 to 8 दिवसांमध्ये आपल्याला पहिली उत्तर तालिका पाहायला मिळते। तर जर आपण बघितलं तर 12 नोव्हेंबर नंतर आपल्याला अंदाजित 20 ते 21 तारखेपर्यंत आपल्याला उत्तर तालिका पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर पुढील 5 ते 6 दिवस आपल्याला ऑब्जेक्शन लिंक सुरू केलेली जाते। म्हणजे जर आपल्या उत्तर तालिकेमध्ये जर आपल्याला कोणते प्रश्नांवर डाऊट असतील, कोणते प्रश्न संदिग्ध वाटत असतील, तर त्यांच्यावर आपण आक्षेप घेऊ शकतो। त्याच्यासाठी ही लिंक 5 ते 6 दिवस ओपन ठेवलेली असते। त्याच्यानंतर काही कालावधीनंतर म्हणजे जर 15 ते 20 दिवसांनंतर दुसरी उत्तर तालिका लागते। त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होईल, त्याच्यानंतर तात्पुरती निवड यादी लागेल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम निवड यादी लागेल। परंतु ती प्रोसेस खूप लांबवर आहे। तो जर आपण आता पाहिलं तर पहिली उत्तर तालिका ही 20 ते 21 नोव्हेंबर 2025 याच्या आधीच लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की धर्मादाय आयुक्तालय यांची जेव्हा पहिली उत्तर तालिका ती प्रसिद्ध होईल तेव्हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती माहिती आपण अपलोड करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। त्याचप्रमाणे आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि आपण येथे आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देत आहोत। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला तेथेही मेसेज करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।